सो हेलो है, नमस्ते, केम छो, कैसे का नमस्कार। फिर से एक नए ब्लॉग में आप सभी का स्वागत है लगा है। तो मैं आज से पॉडकास्ट चालू करने वाला हूँ और ये मेरा पहला पॉडकास्ट रहेगा। तो ये थोड़ा इंटरेस्टिंग रहेगा क्योंकि ये पॉडकास्ट होने वाला है मराठी में, वो भी नागपुरी मराठी में। जसं की मी बोलू शकतो तुले मले याले त्याले जे पण काही आहे। तर चल टाइम वेस्ट नाही करून आपण डायरेक्ट पॉडकास्ट चालू करू। तर सगळ्यात पहिले मी सांगू शकते हा माझा भाऊ येस जो तुमच्या समोर बसलाय आणि याला काही आपण 5 प्रश्न विचारू। थोडेसे राईट प्रश्न, थोडासा व्हिडिओ बनल, पहिला व्हिडिओ आहे म्हणून पॉडकास्ट चालू करू आणि आमच्या असा काही छोटासा सेटअप आहे। दुसरा पॉडकास्ट करून तर थोडा आणखी थोडा डेव्हलप दिसन तुम्हाला, त्याच्याला आपण टाइम वेस्ट ना करून पॉडकास्ट चालू करू। तर येस भाऊ, तुम्ही पहिले तुमचं नाव घरे सांगून द्या, नाव गाव वस्तू प्राणी जे आपण खेळत होतो पहिले सांगून द्या काय का नाही। माझे नाव आहे यश गावठी मराठी, रवींद्र- गावठी मराठी। माझे नाव यश रवींद्र मेश्राम आहे। मी कुमारटोली मध्ये राहते, नागपूर जुन्या भागात कुमारटोली, गंगाबाई घाट जेवढा आपला नागपुरी आहे आपला। आणखी माझी एज आहे 21 वर्ष। कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? की झाला तर एवढेच आहे याच्या पोरगी वगैरे असेल तर भाऊ लग्न करतो म्हणते तर एज बी सांगून राहिला। मी हा. फक्त याला म्हणलं नाव गाव सांग, यानं काय एज बी सांगितलं तर पोरगी बारगी भेटन तर चांगली गोष्ट आहे ना। चांगली गोष्ट आहे। हा तर लग्न करायचे काय म्हणते भाऊ? म्हणजे माझ्यासारखी भेटली गावठी सांगते चालते। हा गावठी मराठीवालीच पोरगी पाहिजे म्हणते आमच्या भाऊ। त्याच्याला गावठी मराठी मध्ये आपण याला फक्त 5 प्रश्न विचारू, थोडी बोललं चांगलं काय बोलते बोलू। बोला अरे कहना क्या चाहते हो? काय बोला। तर याला विचारून टाकू आपण डायरेक्ट प्रश्न। तर हा पहिला प्रश्न आहे, थांबा मोबाईल पहिले काढू द्या। तिथं मी थोडा सेव्ह करून ठेवले होते याचे कारण म्हणलं थोडा आता सध्या कामधंद्याला नाही चालला ह्या हाली म्हणजे याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून म्हणलं थोडा बहुत बनवून घेऊन आले, आता फेमस करून घेतो म्हणलं बा भावाला। मी तर फेमस अरे दादा मला फेमस शिकार, मला फेमस व्हायचं आहे। याला फेमस व्हायचं आहे म्हणते तर चल तुला फक्त 5 प्रश्न विचारीन मी। हा विचार विचार ठीक आहे. विचार हा पण आतले प्रश्न नको विचारशील, आतले हम्म. अंदरचे प्रश्न नको विचारशील। सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। अंदरचीच विचारीन मी, अरे. कारण मी ना त्याच्यासाठी तुला बोलवलं, कारण मला नाही माहिती आहे काय का नाही चक्कर चुक्कर कोणासोबत चालू आहे काय मला नाही माहित, म्हणून मी तुला ठीक आहे, अंदरचेच सांगून प्रश्न देतो. विचारीन। अंदरचे बी सांगून दे प्रश्न, काही विषय नाही तुमच्याबद्दल मला। हा तर पहिला प्रश्न, एक मिनिट, हा पहिला प्रश्न तर सगळ्याला माहिती आहे आम्ही का विचारणार, जे माझ्या फॅमिली वगैरे पाहत असेल त्याला तर माहिती आहे आम्ही कसा आहो म्हणून, ह्या कसा आहे म्हणून याला पहिला प्रश्न मी पोरीबद्दलच विचारतो। तो चलिए शुरू करते हैं। तर पहिला प्रश्न आहे भाऊ, यस भाऊ तुम्ही सांगा तुमची गर्लफ्रेंड आहे का नाही आहे? सध्या तर नाही आहे म्हणा, प्रयत्न चालू आहे। माझ्यासारख्या मुलांना गर्लफ्रेंड पटन कशी तेच नाही विषय माहित मला। म्हणून देखा आपने लापरवाही का नतीजा है। आज इथं बसलाय, हा इथून बसलाय पॉडकास्ट पाहिन लोक पोरीनं मग आले नंबर देईन। द्या आहे कोणी दुसरा? कधी मी चांगला मुलगा आहे म्हणा, हा. खर्रा नाही, काही शोक नाही, काही नाही। खर्राही नाही खात, दारू नाही पेत, चोक काय नाही। आता कोणी लग्नाची पोरगी असेल ते याला देऊन द्या। हा. पण सध्या लग्न नाही करणार आहे म्हणा। तर आता दुसऱ्या प्रश्नाच्या पहिले मी तुम्हाला सांगू शकतो, ह्या आमच्या एक स्वस्ताचा सेटअप आहे, तर तुम्ही म्हणजे आणखी फक्त एक सोफा लावून टाकला आणि हे बसले नाही। दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला आणखी थोडा डेव्हलप Changes दिसेल, वाटेल चांगला थोडे. दिसेल, म्हणून आज थोडे पहा तुम्ही, थोडा इग्नोर करा, आपण सबस्क्राईब वाढवा, कारण बहुत मेहनत Like करून द्या. राहिलो मी म्हणून हा इंस्टाग्राम वर बी जाणार आहे पोस्टकास्ट सर्व काही। ठेवला नाही। तर ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारून आपण आता तुमची ड्रीम, चांगला प्रश्न विचारता, तुमची ड्रीम काय आहे? ड्रीम म्हणजे ड्रीम मध्ये 3 प्रश्न राहील। ड्रीम मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला घर घ्यायचं आहे तर कुठे घ्यायचं आहे, दुसरा प्रश्न कार घ्यायचा तर कोणत्या कंपनीची कार घ्यायचा, तिसरा प्रश्न बाईक कोणती घ्यायचा। तो लग्नाच्या तर सांगूनच दिला आहे यानं, लग्न करायचे यायला सुचत पुरेचं तशाला तुमच्या ड्रीम सांगा। पहिले ड्रीम काय सांगू, कार सांगू घर सांगू तुम्हाला? मी 3 प्रश्न विचारला, आता तुमच्यावर आहे तुम्हाला काय सांगायचं आहे। कार सांगायचं, कारच्या बद्दल कार सांगायचं, घर सांगायचं का पोरीच्या बद्दल सांगायचं ना, पोरीच्या बद्दल नंतर सांगू ना आपण। आपल्या कारची गोष्ट करून, मला कार आवडते, जी वॅगन आवडते, आणखी बाईक मध्ये आवडते कावासाकी H2R निंजा। सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। निंजा। अरे घर आणखी घर असं आवडते
बीचच्या बाजूला असं घर राहायला पाहिजे, मस्त नाही, समुद्राची आवाज. हे ऐकून राहिलो भाऊचे. असे काय गोष्टी आहे भाऊचे. मुश्किल कार आहे. मध्ये जी वॅगन पाहिजे, जीव बाईक मध्ये निंजा S2R पाहिजे, न घर बीच मध्ये पाहिजे. बीच बीच वाला बीच नाही, बीच समुद्र. 2 प्रश्न झाले. हा. आता राहिले 3 प्रश्न. हम्म. आता तिसरा प्रश्न विचारतो मी. हा, तुमच्या हालेमध्ये ऍक्सिडेंट झाला, हम्म. थोडा ऍक्सिडेंट बद्दल सांगा लोकाले. हम्म. जे पोरं वारं पोरी बारी वाया वाया पाहून राहील त्याला सांगून द्या. तुम्हाला अगोदरच सांगते, ऑटोवाले दूर गाडी चालवायची आहे तुम्ही. या ऑटोवाला म्हणजे ऑटोवाल्या सोबतच याचे काय ते मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात काय झाला. सांगू, मी ऑफिस मध्ये निघालो. कुठे एका जागी जायचे होतं मला, कॅमेरा लावायला. हा, कॅमेरावरून आठवण आली. पहिले इथं ह्या थोडा कट करू. कॅमेरा म्हणजे काय. सीसीटीव्ही कॅमेरे आपला. अच्छा, म्हणजे जॉब सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या करते. हा, म्हणजे नेट कॅफे आहे माझ्या दुकान आहे, नेट कॅफे ऑनलाईन भरते तिथं. हा. आणखी तिथेच आमच्या हे बी आहे, कॅमेऱ्याची बी करते, मॉनिटरच्या बी करते. अच्छा, म्हणजे ह्या जॉब करते एका कॅमेऱ्याच्या शॉप मध्ये, जिथे याची नेट कॅफे पण आहे. हे कॅमेरे म्हणजे असं कुठे घरी ऑफिस, हॉस्पिटल, बाथरूम बाथरूमला नाही, संडास तिथं हे नाही, आम्हाला परवानगी नाही आहे. संडास नाही, तिथे परवानगी नाही राहत आम्हाला, हॉटेलमध्ये नाही राहत. म्हणजे संडास मध्ये नाही लावत म्हणते. बाथरूम नाही लावत ना आपल्याला आपल्याला. आपल्या ह्या घरात बी नाही, ते एक लावू शकतो म्हणा आपण. लावू शकतो ना. हा, तर काय सांगत होते ऑटो बद्दल. ऑटो पासून दूर राहा. मी ऑफिस मध्ये निघाले, कॅमेरा लावायला निघालो होतो. हा. तिथून आपला ऑफिस आपला इथं महाल जेवढा आहे ऑफिस, हम्म. तिथून कॅमेरा घेऊन निघालो होतो. मी आणखी दादा म्हणजे मालकला मी दादाच म्हणतो. मालक म्हणजे आता मालक कोण. मालक म्हणजे म्हणजे तुझ्या माझ्या कंपनीचा बॉस, माझ्या बॉस. किंवा बॉस. हा. कार नाही का त्याच्याकडे. कार ना बाईकवाले आहे माणसं. अच्छा, बाईक वाला. हा, मग म्हणजे मालक तुझ्या मागे बसला होता. गाडी कोणती होती. मी गाडी स्प्लेंडर. अच्छा, नागपूरची शान. नागपूरची शान स्प्लेंडर. हा, तर स्प्लेंडरनं पडला तो. स्प्लेंडरनं पडलं त्याच्या अगोदर. कसा पडला. निघालो तर आम्ही इथं पाडीलाच नाही का, पाडीकडे येत होतो. एका जणाच्या इथे कॅमेरा लावायचा होता. हम्म. रस्त्यातून येत होतो. हम्म. चांदेली बिहारवार जेवढं रस्त्यातून जात होतो मी, धीरे धीरे 10-20च्या स्पीड मध्ये. हम्म. अनिल बिहारवार चौक आहे ना आपला, बड़ा हरामी हो बेटा. हम्म. तिथं ऑटोवाल्याच्या का गचकला माहित नाही. अनिल त्याच्या लक्ष घेऊन दुसरीकडे गेला असं, दारू घेऊन प्यायच्या चक्कर मध्ये केला. 10 रुपयाच्या घुसवली असेल त्यानं. ऑटो घुसवला असेल त्याला. ऑटो मराठी मध्ये आम्ही घुसवला घासवला म्हणतो. सीधा हँडल घुसवलं. हम्म. घुसवलं 60-70 या स्पीड मध्ये होती गाडी तुही वाली. त्याची. माझी तर 10-20च्या स्पीड मध्ये होती. तिने ठोकलं मला, म्हणजे कट मारले माझ्या हँडलला कट मारली तर माझ्या बॅलन्स पूर्ण इकड तिकड गचकला. मी पडालो पूर्ण. दोघे जण पडालो आम्ही. धसला सीधा. धसला. थोडं खायबाई मध्ये धसला. काय नाही आपला ब्रेकर आहे ना, ब्रेकर राहते ना, तिथेच पडले. गाडी एका साईडला पडली ना, आम्ही एका साईडला धसलो पूर्ण. लागलं कोणाला जास्त त्या टोंगऱ्याला वगैरे. माझ्या वन साईड पूर्ण लागलाय, इथेही लागलाय. वन साईड ह्या घुसला ना त्या मालक. माझ्या मालकाला टोंगऱ्याला लागलाय ना, तुझा पाय फ्रॅक्चर आहे. म्हणजे पाय फ्रॅक्चर म्हणजे हड्डी क्रॅक आहे. हड्डी घुसकली याच्या मालकाची. हड्डी गेली चुलीत. न माझ्या पाय धसला पूर्ण चुलीत. याच्या पायाच्या एक साईड धसला चुलीत, आणि याच्या मालकाची हड्डी धसली चुलीत. या ऑटोवाला तर बाहेर आलाच नाही, चाला भोसडी येतो. आता कसे शिवा देऊ. नागपूर एक शिवा आहे. कोणती शिवा आहे. ते बोलणं सगळं भोसडीच्या. नागपूर भाषामध्ये सगळ्यात जास्त भोसडीच्या म्हणते. बड़ा हरामी हो बेटा. त्याची ते थांबलाच नाही. त्याच्या गाडीमध्ये सवारी होती तरी गाडीमध्ये. पहिले क्लिअर कर, गाडीमध्ये सवारी होती की आपण ऑटोला गाडीच म्हणतो ना. गाडी. ऑटो नाही ते लोक काही दुसरं समजेल ना. गिडे नव्हते गाडी. गाडीमध्ये हे होते तिथे. तर म्हणजे उतरलाच नाही तो भोसडीच्या. का म्हणू त्याच्याबद्दल. माझ्या हेल्मेट पूर्ण घुमून माझ्या तोंडा जेवढा आला. पूर्ण हेल्मेट घुमाला म्हणून इथेही लागला. थोडासा वाचलं म्हणा मी.
अच्छा हेल्मेट घुमला म्हणून थोडा इकडे याच्या चांगला थोबडा पण खराब झाला याच्या थोबडा का सांगू आता. तसं झालं ह्याटोवाल्यात थांबलाच नाही 2 सेकंड थांबला तर पाठीमाग पाहिलंच नाही ते ना. हो जर तिथं थांबला असता तर मेला असता मेला ऑटोवाला. असता तो. आपल्याकडे पुस्तकी कमी जे नाही. पहाडीचे नागपूरचे लोक आहे ऑटोवाल्यासोबत थोडा ते बहुत डिस्टन्स करून हरामखोर आहे. चालवत हे लोक थोडे घायमध्ये राहायचे घाईमध्ये. सवारीच्या कारण त्याले पैसे कमवायचे राहायचे ते आडे तेडे वाडे घोडे काय कसे त्याला कुठे घुसवते आमच्या सारख्याला काय घुसवायला पाहिजे. हा, ऑटोवाले का 3 चक्के राहते त्यांना 3 चक्केवाले त्यांच्या काय घुसून धसणार आहे 2 चक्केवालेच धसते. जातात. 2 चक्केवालेच घुसते 3 चक्केवाले आणि 4 चक्केवाले राहते एक तर पलटून जाते ते. हा हा ह्या ज्या तिसरा प्रश्न आपला भावले लागलाय थोडा हातापायाले की हा तर राहिला 14 प्रश्न आणि त्याच्या बाद राहील आखरी प्रश्न. तर 14 प्रश्न हा आहे की तुम्हाला मस्त प्रश्न आहे हा तुम्ही ध्यान देऊन ऐका जे आमचे फॅमिली वाले पाहिजे याचे फॅमिली वाले पाहिजे तर थोडा लक्षात ठेव द्या. तर तुम्हाला पोरगी कशी पाहिजे लग्नासाठी न तुम्ही लग्न कोणत्या वर्षी करता म्हणजे किती वर्षाच्या होतील तेव्हा लग्न करशील ना पोरगी कशी पाहिजे ते सांग. माझा विचार आहे सध्या हम्म. लग्न तर मी करणार म्हणा सध्या आता नाही करणार. लग्न करणार 28-30 वर्षाच्या होणार तेव्हा करणार. पोरगी भेटतच नाही 28-30 झाल्यावर नाही भेटन तर 25-26 करजो नाही 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 संन्यास घेऊन टाकून आपण संन्यास बेकार आहे पोरगी पटव पटवून मग लग्न कर, हा. ठेवतो ते पोरगी पटवून ठेवतो. हम्म. संस्कारी पोरगी पाहिजे आपल्याला. संस्कारी भेटन तर नाही 2026. पण भेटते हाय आता ते भेटन तर भेटन ते वर्षालीची हे आहे. हा, हा. भेटली तर चांगली गोष्ट आहे नाही भेटली तर करायच लागेल कसं तरी. पण पोरगी पटवून राहिला का नाही थोडा मांग वांग नाही लागून पाहता आता थोडं पोरगी नाही का माझ्याकडे तुझ्या पाहिजे तुझ्या इलाक्यात राहते तिथे तर पोरी आहे ना बहुत साऱ्या नाही नाही ते पोरी 1 नंबरची सांगू नाही शकत तो असा वाईट शब्द आहे तो. टपोरी टाईप हा आहे टपरी टाईप आहे. टपोरी टाईप जास्त काय बोलू नाही शकत नाही हा. तर त्या वस्तीतल्या पोरी तुला मारायला येऊन जाईल हा, म्हणून हा फक्त टपोरी आहे पोरी. टपोरी आहे मी पोरी वस्तीतले पोरी तर म्हणजे तू जिथं कॅमेरे की लावायला जाते कोणाच्या चांगल्या फ्लॅट मध्ये की तिथं फ्लॅट मध्ये मस्त माल वाल हे भेटत. एक से एक माल राहायचे पण का तर मग करू? ते पटवला आपल्याला काहून? आपण त्या लेवलवर पोचायचे राहतो ना. ह्या लेवल दाखवायच्या ना डायरेक्ट दाखवायचे पैसेवाले ना पोरगी पैसे. पटवायच्या हा, ते मग लग्न करून टाकायच्या घर बी शोक नाही आपण पैसा हा. असं काय एक आहे जागी गेला 2-3 जागी आहे म्हणा. लग्न कोणत्या वर्षी करशील लग्न 33-32-33 मध्ये करेन काहीतरी. मी आताच सांगितलं तर 32-33 वर नको करू वर्षी नाही हा. आता 26 चालू आहे. 26 आता किती 21 वय आहे. 27 21 22 23 24 25 26 हा 27 मध्ये लग्न होते आपल्या 27 वर्षी नाही हा. 2032-33 मध्ये 32-33 म्हणजे 2032-33 वर्षी लग्न करायला हा. मला वाटलं का तू ही वय होईल नाही ना तेवढी वाईट तर नाही होऊन ते मुद्दाम काही असेल. हाय आपला भाऊ विक्की भाऊ आहे. हा, 32-33 वर्ष होऊन गेला पण त्याचं लग्न नाही झाला. तुम्हाला सांगून ठेवतो 19 आहे ना त्याच्या पहिलेच लग्न करून टाका नाही तर त्याच्यानंतर पुरी भेटणं मुश्किल आहे. मुश्किल आहे एक आहे भाऊ आमच्या त्याच्यासोबत तसं झालं आहे पण त्याच्यासाठी पोरगी पाहणे चालू आहे आमच्याकडे. टॅलेंटेड आहे तो हम्म. जर ह्या आमच्या ब्लॉग 4 पगारी लोक पाहिजे हा. जे आमचे कास्टचे आहेत ते लोक काचची गिन पाहिजे आहे गिन तर असन. एखादी पोरगी वर्गी भेटन तर लक्षात असन तर तर सांगू शकतो. सांगजान मी माझा इंस्टा आयडी तर टाकीनच तर ह्या आपण बादमध्ये बोलू. हा. आता राहिला आपला आखरी प्रश्न 5वा. हा. 5वा प्रश्न म्हणजे बहुत ऑप्शन आहे मला तुम्हीच सांगा 5वा प्रश्न मी तुम्हाला का विचारू मला माझ्या फिजिक्सच्या बारे फिजिक्स म्हणजे फिजिकल हा अच्छा म्हणजे तू काय स्पोर्ट मध्ये की हा हा. हा तर ठीक आहे मी तोच विचारतो तू जर तुला काय स्पोर्ट मध्ये काय करायचे असेल तर तू का करशील कोणता खेळ खेळशील क्रिकेट क्रिकेट बॅडमिंटन या हॉकी या कंचे हा आपले बिल्ले. गावठी बिल्ले हा बिल्ले खेळतो मस्त बिल्ले स्पोर्टचे झाला बिल्ले कंचे पबजी खेळते पबजी पबजी तर खेळतो पण आपला मोबाईल आहे ना नॅशनल लेवलचा आहे अच्छा पाहू द्या त्याच्यात पबजी चालत नाही. मोबाईल पाहून घ्या फुटफाट झाला आहे मोबाईल त्याच्यात पबजी नाही झाला कंचे खेळते कंचे कंचे खेळतो ना आपण आताही खेळते कंचे हा कंचे आता आता तो खेळतो किती वर्षाच्या 21 वर्ष 21 वर्षाचा. हा मोबाईल म्हणजे आणखी एक गोष्ट आहे हा नथिंग बी बनते आपला मोबाईल. दाखव नथिंग बनवून असा कधी मोबाईल पाहिला तू अँड्रॉइड मोबाईल आहे आणि तो नथिंग बी बनते मला एक गोष्ट हा सांग असा निघते हा हा नथिंग झाला.
ह्या बघा मोबाईलच्या कवर, ह्या नथिंग, इथं पुरा काच लागलाय, काच. असा कुठे मोबाईल पाहिला? ह्या मोबाईल आहे ना दुबई मधून घेतला ना. हा 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 ह्या मोबाईल घेतला आहे ना दुबई मधून, त्या नथिंग बनते. तर ठीक आहे, चांगला मोबाईल आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला आणखी एक तुम्हाला नाही का, आता घरचीच आहे भाऊ म्हणून म्हणलं एक प्रश्न आज मी विचारून टाकतो, एक डोक्यात येऊन गेला मला. तुम्ही ज्या वस्तीमध्ये राहता त्या वस्तीचे नाव काय? कुमार टोली, म्हणजे कुमार लोक राहायचे, पूर्ण कुमार, कुंभार टोली. म्हणून त्याचं नाव कुमार टोली पडलं. म्हणजे कुंभार लोक राहते. हो कुंभार म्हणजे तेच ना, काय पण बनवतो, हो का बनवतो म्हणजे? कुमारी आता तेवढं मला माहित नाही का आपण. कुंभार म्हणजे ते एक माठ बनवते ना? माटकीन नाही, कुमार म्हणजे लोवा वगैरे, लोहागिन ना काहीतरी आहे. तलवारी वलवारी, ना ते ना ते त्या लोहार झाले. लोहार झालं. कुमार म्हणजे कुवा खोदणारे कुमार. आम्हाला माहित नाही म्हणून. कुवार म्हणजे कुवा खोदने वाले, लोहार म्हणजे लोहा खोदने वाले, नाही लोहा बनवणे वाले. आणखी त्याचे वाघमारे म्हणते, ते खरेच वाघ मारते ना. वाघमार म्हणजे वाघासारखे नाही का, जास्त डेअरिंग दाखवत नाही. पण रात काय नाही, नाही. अंदर खोकले राहते ना, वाघासारखी डेअरिंग दाखवते. ठीक आहे. तर आमच्या भाऊचे असं काही प्रश्न विचारले, असं काही सांगितलं भाऊनं, तुम्हाला कसं वाटलं ते सांगजाल, आणखी कमेंट बी करजाल. माझा पहिला पॉडकास्ट होता. तर पहिल्या याच्यात मी विचार केला की कोणा चांगल्या सेलिब्रिटीला नाही तर कोणाला तरी बोल, माझ्या ओळखीचे आहे, माझे फ्रेंड लोक आहे. पण मी म्हटलं थोड्या कॉमेडीमध्ये करू, आणि नागपूरमध्ये राहतो, पहिला ब्लॉग आहे तर गावठी मराठीमध्ये करीन म्हणून. तर म्हणून मी आपल्या भाऊलाच बोलवलं. आणखी हा एक गोष्ट आहे, ज्याला कोणाला पॉडकास्ट मध्ये भाग घ्यायचे असेल तर मी माझी इंस्टाग्राम ID तिथे देईन, त्याच्यावर फक्त मेसेज करा ना. मी तुम्हाला पैसे देईन ना तुमच्याकडून मी पैसे घेईन, डायरेक्ट सांगू शकतो फ्री मध्ये होईल. आणि हा माझ्याच घरी करू, काही दिक्कत नाही होईल, काय नाही होईल. जास्तीत जास्त लोकांना मेसेज करा आणि जास्तीत जास्त लोक शेअर करा, जास्त सेंड करा व्हिडिओ. हा याला तर मी बोलव डायरेक्ट कॉल करून, आपला घरचाच माणूस आहे म्हणून थोडा कॉमेडी वाणी केलाय. पण माझा ब्लॉग शुद्ध मराठीमध्ये पण होईल आणि हिंदीमध्ये पण होईल. इंग्लिश मध्ये मी सांगू नाही शकत, कारण इंग्लिश मला येतच नाही. मलाही नाही येत, तरी आम्ही ट्राय करू. जर कोण चला जास्त टाइम वेस्ट ना करून लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असेल ते सबस्क्राईब करून मला कमेंट पण करा आणि सांगा कसं वाटलं, का वाटलं. आणि थोडा म्हणजे मी काही एडिट वगैरे नाही करेन, डायरेक्ट असंच टाकीन पोस्ट. मग आताच्या समोर आपण बनवून थोडा चांगला बनवून. आणखी हा मोठो ब्लॉग तर माझे चालूच आहे, ह्याच चॅनलवर मोठो ब्लॉग. चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर बाय VNS. तर जा जल्दी आणि सबस्क्राईब करा. चला आता हा ब्लॉग आपण इथेच थांबतो. बाय बाय. बाय गाईज.